लोक तुम्हाला साधं समजतात, पण आयुष्यात पुढे मात्र तुम्हीच निघून जाता. जास्त हुशारी दाखवणारे लोक अनेकदा अडकतात, पण शांत राहून योग्य वेळी चाल खेळणारे लोकच आयुष्यात मोठं जिंकतात. जर तुम्हालाही व्यवहारात मजबूत व्हायचं असेल, लोकांच्या खेळा ओळखायच्या असतील आणि स्वतःचं नुकसान टाळायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच जबरदस्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नियम 1. प्रत्येक गोष्ट माहीत असूनही मला माहीत नाही म्हणायला शिका. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक गोष्टी ठिकाणी स्वतःची हुशारी दाखवत फिरतात आणि दुसरे ते जे शांत राहतात, सगळं समजून घेतात, मग पण गरज पडली तरच बोलतात. पहिल्या प्रकारचे लोक सुरुवातीला भारी वाटतात, पण दुसऱ्या प्रकारचे लोक आयुष्यात जास्त पुढे जातात. कारण व्यवहारात प्रत्येक वेळी आपली पूर्ण बुद्धी दाखवायची नसते. काही वेळा एडं बनून राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. तुम्ही बघितलं असेल, काही लोक सतत स्वतःला सिद्ध करत बसतात. कोणी काही सांगितलं की लगेच त्याला उत्तर, लगेच वाद, लगेच स्वतःचं ज्ञान दाखवणं. पण अशा लोकांना लोक हळूहळू टाळायला लागतात. कारण जो माणूस प्रत्येक वेळी स्वतःला मोठं दाखवतो, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात स्पर्धा तयार होते. पण जो शांत असतो, साधा दिसतो, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि हेच त्याचं सर्वात मोठं शस्त्र बनतं. शिकार करताना सिंह कधी आवाज करत नाही. तो शांत राहतो, योग्य वेळ बघतो आणि मग एकाच वारात खेळ संपवतो. व्यवहारातही तसंच असतं. प्रत्येकाला तुमची क्षमता सांगत बसू नका. लोकांना जितकं कमी कळेल तितकं तुम्ही सुरक्षित राहाल. आजकाल लोक तुमचं भलं कमी आणि तुलना जास्त करतात. तुम्ही एखादी योजना सांगितली, स्वप्न सांगितलं की किंवा पुढचा प्लॅन सांगितला की काही लोक वरून सपोर्ट करतात, पण आतून तुमचं अपयश बघायची वाट बघत असतात. म्हणूनच काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा. शांतपणे काम करा. रिझल्ट येऊ द्या, आवाज आपोआप होईल. लक्षात ठेवा, जास्त बोलणाऱ्यापेक्षा जास्त निरीक्षण करणारे लोक धोकादायक असतात. नियम 2. प्रत्येकाला आपल्या मनातलं सांगू नका. आजकाल लोकांना वाटतं मन मोकळं केलं की हलकं वाटतं, पण प्रत्येक वेळी मन मोकळं करणं योग्य नसतं. कारण प्रत्येक व्यक्ती तुमची काळजी करत नाही. काही लोक फक्त माहिती गोळा करत असतात, तुमच्या जागा शोधत असतात. तुम्ही कोणत्या गोष्टीने दुखावता, कोणत्या गोष्टीची भीती वाटते, कुठे भावनिक होता, हे जाणून घेत असतात आणि वेळ आली की त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून व्यवहारात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळ्यांसमोर पूर्णपणे उघडे पडू नका. काही भावना, काही दुःख, काही स्वप्न स्वतःजवळ ठेवा. कारण जगात प्रत्येकजण विश्वास ठेवण्यासारखा नसतो. काही लोक तुमच्याजवळ फक्त माहिती काढायला येतात आणि एकदा त्यांना तुमची कमजोरी समजली की ते हळूहळू तुम्हाला कंट्रोल करायला लागतात. खरं शहाणपण म्हणजे कोणासमोर किती बोलायचं हे समजणं. तुम्ही जर प्रत्येकाला तुमचं दुःख सांगत बसलात तर लोक काही काळ सहानुभूती दाखवतील, पण नंतर त्याच गोष्टीची थट्टा करतील. म्हणून स्वतःला मजबूत बनवा, शांत राहायला शिका. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं बंद करा. कारण ज्यांना तुमची किंमत कळते त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही आणि ज्यांना कळत नाही त्यांना कितीही एक्सप्लेन केलं तरी उपयोग नसतो.
नियम 3, समोरच्याला बोलू द्या, तुम्ही निरीक्षण करा. व्यवहारात सर्वात ताकदवान व्यक्ती ती नसते जी सतत बोलते, तर ती असते जी शांत राहून लोकांना वाचते. लोक स्वतःबद्दल बोलायला खूप आवडतात. त्यांना फक्त योग्य श्रोता हवा असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःबद्दल सांगत बसू नका. समोरच्याला बोलू द्या. तो त्याचा स्वभाव, विचार आणि इंटेन्शन तुमच्यासमोर उघड करेल. काही लोक सुरुवातीलाच खूप गोड बोलतात, खूप जवळ येतात, खूप काळजी घेतल्यासारखं दाखवतात. पण शहाणे लोक लगेच अटॅच होत नाही. ते वेळ घेतात, निरीक्षण करतात, कारण शब्दापेक्षा सवयी जास्त सत्य सांगतात. एखादा माणूस दुसऱ्यांबद्दल सतत वाईट बोलत असेल तर लक्षात ठेवा, उद्या तो तुमच्याबद्दलही तसंच बोलेल. जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलतो, तो तुमच्या गोष्टीतही विश्वासू राहणार नाही. जो फक्त काम असेल तेव्हा जवळ येतो, त्याचं प्रेम नसतं, गरज असते. हे सगळं तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही कमी बोलाल आणि जास्त निरीक्षण कराल. काही लोक आयुष्यभर फसवतात, कारण ते शब्दावर विश्वास ठेवतात. पण व्यवहारात शहाणे लोक पॅटर्नवर विश्वास ठेवतात. एखादी व्यक्ती सतत काय करते बघा, कारण माणूस तोंडाने काहीही बोलू शकतो, पण त्याच्या सवयी कधी खोटं बोलत नाही. नियम 4, प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. लोकांना जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही. हे कडू आहे पण खरं आहे. तुम्ही जर प्रत्येकाला कॉलला लगेच उत्तर दिलं, प्रत्येक वेळी धावत मदत केलात, प्रत्येकासाठी कायम अवेलेबल राहिलात, तर लोक तुम्हाला ऑप्शन समजायला लागतात. व्यवहारात स्वतःची किंमत वाढवायची वेळ असेल तर स्वतःचा वेळ आणि एनर्जी महत्त्वाची समजा. सगळ्यांसाठी स्वतःला थकवू नका, कारण काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. त्यांना माहिती असतं हा नाही म्हणणार नाही, आणि मग ते हळूहळू तुमच्यावर भार टाकायला लागतात. म्हणून नाही म्हणायला शिका, शांतपणे पण स्पष्टपणे. नाही म्हणायला शिका यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो चॅनलवर अवेलेबल सुद्धा आहे, तो तुम्ही पाहू शकता. लोक सुरुवातीला नाराज होतील, कारण त्यांना तुमची सवय झालेली असते, पण हळूहळू ते तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत स्वतःच ठरवावी लागते. तुम्ही स्वतःला स्वस्त बनवलात तर जग तुम्हाला मोफत वापरेल. म्हणून प्रत्येकासाठी स्वतःला उपलब्ध ठेवू नका. काही वेळ स्वतःसाठी ठेवा, स्वतःच्या ग्रोथसाठी ठेवा, कारण शेवटी लोक फक्त रिझल्ट बघतात, तुमचा सॅक्रिफाईस नाही. नियम 5, भावनावर नाही, परिस्थितीवर निर्णय घ्या. सर्वात जास्त नुकसान माणूस रागात, प्रेमात किंवा दुःखात निर्णय घेतो तेव्हा होतं. भावना सुंदर आहे, पण व्यवहारात फक्त भावनावर जगणारे लोक खूपदा फसतात. कोणी 2 गोड शब्द बोललं आणि आपण लगेच विश्वास ठेवला. कोणी थोडं दुर्लक्ष केलं आणि आपण इमोशनल होऊन स्वतःची किंमत विसरलो. हेच अनेकाचं आयुष्य खराब करत असतं. शहाणे लोक भावना समजतात आणि निर्णय डोक्याने घेतात, कारण प्रत्येक हसणारी व्यक्ती तुमची नसते आणि प्रत्येक कठोर बोलणारी व्यक्ती वाईट नसते. कधीकधी सत्य कडू असतं, पण तेच आपल्याला वाचवतं. जर एखादी व्यक्ती सतत तुमचा वापर करत असेल तर फक्त अटॅचमेंटमुळे तिच्याजवळ राहू नका. जर एखाद्या ठिकाणी तुमचा आदर होत नसेल तर तिथे स्वतःला सिद्ध करत बसू नका. व्यवहारात स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. जो स्वतःची किंमत विसरतो त्याची किंमत जगही विसरते.
म्हणून निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हे माझ्यासाठी खरंच योग्य आहे का? जर उत्तर नाही असेल तर मागे हटायला घाबरू नका, कारण काही वेळा दूर जाणं हे स्वतःला वाचवणं असतं. 6. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ही जगातील सर्वात मोठी चूक आहे. कारण तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येकजण तुमच्यावर खुश होणार नाही. काही लोकांना तुमचं यश खटकेल, काहींना तुमचा आत्मविश्वास, तर काहींना फक्त तुमचा आनंद असणंही सहन होणार नाही. आणि अशा लोकांसाठी स्वतःला बदलत बसलात तर शेवटी स्वतःलाच हरवून बसाल. व्यवहारात शहाणे लोक एक गोष्ट लवकर समजून घेतात, सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. म्हणून ते स्वतःच्या व्हॅल्यूजनुसार जगतात, जे योग्य आहे ते करतात. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला रात्री शांत झोप लागते का हे बघतात. काही लोक तुमच्याकडून सतत अपेक्षा ठेवतील. त्यांना तुमच्या वेळ हवा असेल, मदत हवी असेल, लक्ष हवं असेल, पण बदल्यात ते तुम्हाला काहीच देणार नाहीत. आणि तुम्ही नाही म्हणालात की लगेच ॲटिट्यूड बदलतील. म्हणूनच प्रत्येकाच्या अप्रूव्हल मागे धावू नका. जगात काही लोक कधीच समाधानी नसतात. तुम्ही कितीही केलं तरी त्यांना कमीच वाटतं. म्हणून स्वतःला थकवणं बंद करा. जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करत बसू नका. कारण सूर्याला कधीच स्वतःचा प्रकाश सिद्ध करावा लागत नाही. जो समजून घेईल तो शांतपणे तुमची किंमत ओळखेल, आणि जो ओळखणार नाही त्याच्यासाठी स्वतःचा वेळ वाया घालवण्यात अर्थही नाही. नियम 7. शांत राहण्याची ताकद विकसित करा. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हे सर्वात जोरदार उत्तर असतं. आजकाल लोक मुद्दाम प्रूव्ह करतात. लोक तुम्हाला चिडवतात, तुमची रिॲक्शन बघतात आणि मग तुमच्याच रिॲक्शनचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून व्यवहारात सर्वात मोठी कला म्हणजे स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं. कोणी काही बोललं म्हणून लगेच भडकू नका, आणि डिसरिस्पेक्ट केली म्हणून लगेच स्वतःची शांतता खराब करू नका. कारण काही लोकांना तुमचा रागच पाहिजे असतो. त्यांना माहिती असतं हा इमोशनल झाला की चुका करेल, आणि तिथे शहाणे लोक जिंकतात. ते रिॲक्शन देण्याआधी विचार करतात. त्यांना माहिती असतं प्रत्येक युद्ध लढायचं नसतं. काही लोकांना इग्नोर करणंच योग्य असतं. कारण प्रत्येक कुत्रा भुंकतो म्हणून सिंह जंगलात ओढत फिरत नाही. त्याची शांतता हीच त्याची ताकद असते. शांतता यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो चॅनलवर अवेलेबल आहे, आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ टाकेन, आणि आयकॉन्समध्ये सुद्धा तो व्हिडिओ दिसते, तर ते तुम्ही बघू शकता. पुढे जाऊया. तुमच्याबद्दल चुकीचं बोलणारे लोक कायम असतील, पण प्रत्येकाला उत्तर देत बसलात तर स्वतःचा वेळ आणि मानसिक शांती दोन्ही संपतील. म्हणून काही ठिकाणी शांत राहायला शिका. लोकांना वाटू द्या तुम्ही साधे आहात, कारण वेळ आल्यावर तुमचं कामच तुमचं उत्तर देईल. शांत माणूस कमकुवत नसतो, तो फक्त स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरत असतो. नियम 8 आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, स्वतःची किंमत स्वतःवर ठरवा. स्वतःची किंमत स्वतःच ठरवा. जग तुमच्याशी तसंच वागणार जसं तुम्ही स्वतःशी वागता. तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोकही तुम्हाला कमी समजतील. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला इग्नोर केलं, स्वतःच्या फिलिंग दाबल्या, स्वतःच्या गरजा मागे ठेवल्या तर लोकांना वाटायला लागतं की तुम्ही
नेहमीच ॲडजस्ट करता आणि मग हळूहळू लोक तुमची किंमत कमी करायला लागतात. म्हणून व्यवहारात सर्वात आधी स्वतःला व्हॅल्यू द्या. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, तुमची मेंटल पीस महत्त्वाची आहे, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. हे जपायला शिका. काही लोक फक्त तेव्हा तुमच्या जवळ येतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. काम झालं की ते बदलतात. म्हणून प्रत्येकाला आयुष्यात परमनंट जागा देऊ नका. लोकांना वेळेनुसार ऑब्झर्व करा, त्यांच्या ॲक्शन बघा. कारण खरी माणसं वेळेनुसार अजून चांगली वागतात आणि खोटी माणसं वेळेनुसार उघडी पडतात. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीतरी इग्नोर केलं तरी तुमची किंमत कमी वाटू नये. कोणीतरी सोडून गेलं तर स्वतःचा तिरस्कार वाटू नये. कारण स्वतःवर प्रेम करणारा माणूस कधीच पूर्णपणे तुटत नाही. लक्षात ठेवा, जगात सर्वात धोकादायक व्यक्ती ती असते जी शांत असते, निरीक्षण करते आणि योग्य वेळ येईपर्यंत स्वतःची ताकद लपवून ठेवते. म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करत बसू नका. काही वेळा एडं बनून राहणं हेच आयुष्यात सर्वात मोठं शहाणपण असतं. कारण लोक तुम्हाला अंडरस्टिमेट करत असतात आणि तुम्ही शांत पुढे जात असता. शेवटी बोलणारे नाही तर योग्य वेळी योग्य चाल खेळणारे लोकच आयुष्यात मोठं जिंकतात. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचं एक लाईक आमचं मोटिवेशन आहे. आणि या चॅनलवर असेच खूप व्हिडिओ येत असतात. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.